जातो बा पोलीस स्टेशनला, फक्त इथपर्यंतच आता काहीतरी धमक्या देऊ राहिली. पण जर कदाचित हिंमत केली समजा आणि गेली पोलीस स्टेशनला, हो पुढचा विचार करावा लागेल ना आपल्याला बा. एक पुढचा माणूस आता काय करणार आहे आणि आपण आता त्याच्यावर काय करू बा. काहीतरी आपल्याला बी रणनीती आखा लागेल का नाही शांताराम. आता त्या बाईनं जर उद्या जाऊन पोलीस स्टेशनला माहिती दिली की बा असं असं आमच्या घरात प्रकरण झालं आणि या 9, 10, 11 लोकांना हो इतका माल इतका दडपलेला आहे, तर आता याच्यावर काहीतरी कारवाई करा. मग आता त्याच्या जर लक्षात आलं की नाही गड्या घबाळ यायला सापडलं वाटते आणि आली धाड, सऱ्याचे घरं चेक केले, एक जरी सापडला समजा, हो एक काशा म्हणा कोणाचाही घरी सापडला, झाले ना सगळे आले ना हातात. मग हो गाडीत टाकून येईन आपल्याला, गाडीत टाकून मग होईन आपले, हो म्हणजे कशी होईन 3rd डिग्री लागेल आपल्याला. सांगा कुठं आहे आता, सरळ सरळ आपल्याला द्यास लागेल काढून. म्हणून म्हटलं काहीतरी याच्यात सोल्युशन काढावं लागते गड्या. हो नाही तर काही सांगता येत नाही बरं. पुढचंही आपल्याला पाहावं लागते. हो ये कसा ये आपला प्लॅन बी प्लॅन सगळं ठेवावं लागणार आहे. हो जाईन नाही हे मला गॅरंटी आहे, पण गेली तर काय करसाल. मी काय म्हणतो, एवढा कुटाणा केल्यापेक्षा हो त्याला 3-3 लाख रुपये देऊनच टाकू ना बा, जाऊ द्या ना. कुठं बसता वाढवत, इथंच आपलं आता कसं विषय क्लिअर करू. हो पुढे जायचं कामही नाही. विनाकारण मग कसं 27 जाईन 3ही जाईन, बसा लागणार हात मग बोंबलत. सांगा काय करता. नाही ना शांताराम, गोष्ट त्याची द्यायची नाही. हो 3-3 नाही 4-4ही देऊ आपण, पण कसं आहे हाव पावते मग पुढच्याले, असं आहे ना मग ते. कारण की मग आता येईन मागितले, उद्या देव म्हणस म्हणायचा होय. हो बा असं असं झालं या गावात नाही, द्या मला त्याला माहीत पडलं तर. आज ना उद्या कोणाला माहीत पडू शकते. असं जर आता काश्या बाबने असे उड्या मारून राहिले, सांगा बरं तुम्ही. ट्रॅक्टर आणायला चाललो, जेसीबी पाहायला चाललो, असं पाहिलं पैसे पायसान तर घबाडायचे. अरे जरा असं शांतीचं घ्या लागते राजा, कसं पचवा लागते तुम्हाला समजते का. तुम्ही इतकं समजा गलबला केला त्याच्यानं सगळं ते वातावरण पेटून राहिलं. त्या बाईला मग असं वाटलं की पाबा याची मजा आहे. मुखाट्यानं खा लागते ना राजा, काय म्हणते ना मिळून खा लागते ना. मग काय तुम्ही आपलं हैकीच नाही करून राहिले. कपडे लत्ते धमकं शॉपिंग आणि हे ते आम्ही केला का मग शिरा म्हणून आम्ही दिसू तरी देऊ राहिलो काही. शांतारामही म्हणा समजा दबूनच आहे, पण बाकीचे किती करून राहिले पहा बरं तुम्ही. अशा ना मग वातावरण बिघडते ना, लोकांना सैन्य होत नाही प्रगती, असं आहे ते. बरं जाऊ द्या, एक काम करता का, आपल्याला झै लागत नाही कोणालाच नाही. आपण मंदिरासाठी 1 कोटी रुपये ठेवले ना, 1 किलो सोन्याचे, तर त्यातले देऊन टाकू ना. 27 लाख रुपये द्यायले, झालं तिकडे. बाकी मग उरलेल्या पैशात मंदिराचं काम करू. नाही हो नाही ना, अरे बोलून बसलो ना मी. मग काय तर 25 लाख रुपये ॲडव्हान्स दिलेला आहे. मग पूर्ण मटेरियल आणण्यासाठी पैसे दिलेले आहे द्यायले, आणि काम सुरू होऊन राहिलं 8-15 दिवसात. मग पूर्ण 1 करोडचा हिशोब आहे तिन्ही मंदिराचा. मग तेच त्याला कमी पडेल, पण ते बरोबर ॲडजस्ट केलेलं आहे. वरे बांधा लागते ते, का कमी खर्च आहे का त्याच्यात. ताल नाही बसत आता. ते झालं आता, ते फिटलं झालं, ते विषय मोकळा झाला. त्याच्यात नाही काही बदल होत. मग आता काय जवळची थोडी द्यायला पुरते का, कवा दिला पाहिजे. आपल्या जवळची द्यायला पुरते का सांगा बा. नाही नाही बा, कसं आहे आपल्याला पैसे तर काही द्यायचे नाही म्हणा, पण दुसरी गोष्ट पोलीस स्टेशनलाही माहीत नाही हो द्यायचं. हो याच्यावर आपण काय करू, हो मामा लुटेला फोन लावू. हो असं असं झालं म्हणा आमच्या गावात बा. हो एक जण पैसे मागून राहिला, मग अशानं काय करा म्हणलं आम्ही आता. हो त्याला म्हणा तुला हिस्सा मागून राहिले म्हणा ते. म्हणून म्हणलं आता कसं काय करायचं बा, मार्ग सांग तू. बरं असं कर लागं, एक तर आपले डोके झाले आता सगळे जे हँग. हो ते आहे जरा आपल्यापासून दूर. हो त्याला म्हणा बा असं असं झालं, आता काय करायचं मार्ग सांग. हो नाही तर घबाड उघडकीस येते, पोलीस स्टेशनला बाई चालली. बरं असं आहे नाही का. बरं चला मग आतमध्ये बसू आपण, फालतू कसं बाहेर बी जरा काय कोणी नाही ऐकून सांगता येत नाही. हो चला चला. विचारणं पाय ना तिथं अंदर असन ना कोणी. हो गोरक्षण मध्ये त्याला म्हणा बा, कुटराचा ट्रक आणलेला आहे आणि एक घेऊन राहिला म्हणा. कुटरीचं वाजा सांगा तुम्ही. कसं ढोरा वासराले उन्हाळ्याचा आधीच तर आता हे नाही. चला बा म्हणलं, हो जा विचारून देईल. ठीक आहे मग, हो सांगून येते म्हणतो बा कुठं उतरा लागते काय उतरा लागते. आलोच. अबा बरा टाईम भेटला रामपूरवालेले. हो ना, एवढं घबाळ भेटल्यावर म्हणलं कायले कोण कोणाला फोन लावते आता. हो ना, आपापल्या तंद्रीतच सगळे. हो पाहा लागन काय म्हणते तो. मालुटरे बोलतो म्हणलं, बोला आबाजी. हो काय होतं बा, बऱ्याच दिवसानं आठवण आली. हो आता काय करता, आठवण येतेच ना. हो ना, एक कशी ते आमच्या मागे रामपूरवाल्याच्या. हो काय चालू आहे, कुठं आहे म्हणलं सध्या. हो ते 60 लाख रुपये काय कुठं रिचवले मग. काय करू राहिले म्हणलं पैशाचं. काय का, अरे माया सोडा ना. हो मी आता एक ॲम्बेसिडर घेतली जुनीवाली. हो एक ॲम्बेसिडर आहे, मस्त AC लावला त्याच्यात, आपलं हिंडणं आहे फिरणं आहे. हो ना, आपलं कुठं गोरक्षण असो, कुठं काही अनाथाश्रम असो, जाऊ द्या आपली. हो दिले सो 1 लाख 2 लाख 3 लाख. चालू आहे आता. इथं कुटराचा ट्रक आणले 2. हो इथं आता गोरक्षणले देऊन टाकतो, चाललो पुढे. हो असं आपलं चालू आहे सध्या आता. हो आता 60 लाखातले दाग गमावले मी समजा. हो काहून काय म्हणता मग. यायचं काही नाही, सातारा लुटून पुण्याला दान करणं. हो असं असं असं. हो का बरं आहे, चांगला आहे ना, चांगला आहे. हो नाही तेच म्हणलं बा काय झालं काय नाही. चालू आहे वाटप आपला. हो तुमचं काय चालू आहे मग, काय झाला खर्च पाणी काही का, बस आपले अंदर दिले दडपून. होय बाकीची लोक काही उडवले का नाही पैसे.
काय जेवढं तर आगी तरी लागू देते का आमच्या गावातले लोक निरा जैतोडे लोक हो ना रे, रुपया नाही खरचला त्यातला पण एक सुपारीचं खांड नाही आणलं त्या पैशातून आम्ही काय सांगा तुम्हाला पण लोक निरा चेळेच लावते तर आता हे देतात सनसनीच्या घरची बाई हो आली बा म्हणे आम्हाला हिस्सा दिलाच नाही म्हणे 30 लाख पाहिजे म्हणे मला उद्याच्या उद्या हो नाही तर रिपोर्ट देतो म्हणे मी पोलीस स्टेशनला हो मला सगळं माहीत आहे म्हणे कसं काय झालं ते सांगा आता नाही का आता एक एकच आता मेले मूर्ती उकडून काढणं हा अरे म्हणा झालं ना म्हणा आता काय राहिलं हा त्या दिवशी सनसनीनं काऊन नाही घेतला मग त्या दिवशी तर म्हणे तुम्ही त्याला वाटते काहीतरी हा काही नाही म्हणे ते तर 2-4 लोक सरपंच हे ते हो ना त्याचं काही म्हणणं नाही सनसनीचं पण ही बाई नाही का रे बा ती नाही म्हणते ना आम्हाला सांगत नाही म्हणे तुम्ही आमच्या घरच्या बाच्या मनात नाही चालत म्हणे घर मा भरोशावर आहे म्हणे सगळं मग माझ्या हिसाब लागन म्हणे नाही तुम्ही चाललीच म्हणे उद्या आम्ही तर नसतं झालं मग देऊन टाका ना बा जाऊ द्या ना करा ना पिढा मोकळी हा द्या 3-3 सगळ्या जोडची देऊन टाका आणि क्लिअर करा जाऊ द्या तिकडे फेक गनगडी ना तसं नाही लुटेरे साहेब तुम्ही आज येता याले देसान उद्या दुसरा उभा होईल तिसरा उभा होईल चौथा उभा होईल मग सर वाटपच करता का आपण का वाटायला बसलो का म्हणलं इथं हो ती बरोबरच आहे म्हणा नाही का बरं मग आता काय करायचं मग काय ठरलं काय कसं करता हो ना मग तेच म्हणलं मॅ हो असा काही मार्ग पाहा तुम्ही किंवा कसं साप बी मरेल लाठी बी न तुटे म्हणजे आपलं घबाडही नाही गेलं पाहिजे आणि कोणाला रुपया दिलाही नाही पाहिजे हो असं काहीतरी कारण शोधा म्हणलं आता हो म्हणजे तर आपण वाचू नाही तर गेलं आपलं सगळं हो आता लोकची मेहनत गेली सगळी मग हो काय करा सांगा बा की मयतपर्यंत गेलो मी आता अजून काय करावं मी सांगा आता असं म्हणता नाही का बरोबर ठीक आहे ना मग हे बा मी थंडगार पाणी पितो इथं आता बस 10 मिनिटात फोन लावतो तुम्हाला काही ना काही सुचलं की सांगतो तुम्हाला हो तुम्हाला सुचलं तर तुम्ही सांगा नाही तर मी सांगतो हा ठीक आहे ठेवा मग तेच म्हणलं मग करा तुम्ही विचार करा आम्ही करतो एकाच ठिकाणी बसलेलो आम्ही हो ठीक आहे ठेवतो मग अरे या कसं हो कधीला म्हणजे काय काही येते फोन द्यायचा हो ना एवढं ताट वाढून आहे पण जेवता नाही येऊ राहिला आपल्याला हो किती मुश्किल झाली सांगा बरं काय करावं काय नाही काय का 10 मिनिटं झाले काही येते फोन काय सांगा बा काय लागते का नाही मिळतं आला रे बा आला म्हणलं हो हो आता काय म्हणते तो हॅलो बोला मामा लुटेरे हो काही सुचलं का म्हणलं काही आलं लक्षात काही काय करावं काय नाही आहे एक जरासा मार्ग आहे त्याच्यात फक्त मी काय म्हणतो आपण आता जिथं वाटणी केली हो तिथं आपले 11 लोकांपैकी 9 लोक होते हो ज्याले पाहिजे नव्हतं ते कोणी नव्हतं ना तिथं नाही ते आलेच नाही ना मग हो देवदास सनसने लक्ष्मण आपलं सरपंच ते बाकीचे देवला गेलो आले नाही मग हो आपलेच लोक होतो वाटणी करायच्या वेळेस आपल्या वाटण्या केल्या तुम्ही 2 जण चालले गेले 9 जण आम्ही होतो हो बाकी काही विषय नाही राहिला मग बरं ठीक आहे ना मग फक्त त्याला मग एवढंच माहीत आहे का नाही 4 किलो 300 ग्रॅम सापडलेलं होतं म्हणून हो नंतर मग ते काही आले नाही तिथं माहितीच्या ठिकाणी समजा मशानभूमीत हो तर आता एक काम करा तुम्ही हो त्याले आता असं अफवा पसरा तुम्ही हो फेक नॅरेटिव्ह हो की बा हे जे सोनं होतं हो हे मामा लुटेरी इकाले दिलं लेकाले आणि त्यानं तिकडे इकाले नेलं तर ते तांबं निघालं हो तर आता सरा म्हणलं डोकसे घ्यायची पै यायले म्हणा आमच्या हो अशी अफवा पसरा तुम्ही आता हो मेल्या धामणसारखे राहा आणि जसं आपलं रुटीन होतं हो भैमुंग काढणं वावराच्या नागरट्या जनगणना हे आता जनरल कामं जे आहे ते चालू द्या हो फिटलो म्हणा आम्ही हो हवेत होतो म्हणा हो दिलं म्हणा आपटून आम्हाला हो सगळं तांबच निघालं म्हणा असं करायचं का म्हणजे बा सापडलं ते पितच होतं बा नाही का अशी अफवा करायची शिदोऱ्या बांधून लोकांच्या रोजांचा तर त्याला खरं वाटतं हो काही नाही म्हणा बा तांब निघालं म्हणा हो सरा सत्यानाश झाला हो असं करता करता घबाड दडपा आणि मग 8-10 दिवसानं आपलं झोकं काढणं सुरू करा हो म्हणजे ती बी बा कर्ज काढलं म्यान सासऱ्यानं दिले यानं दिले असं करता करता आपलं थोडं बाहेर काढा तर बरं वाटून मग यायले नाही का हो जाऊ द्या बा हे फिटलेले काय यायले तांबच निघालं बरं करतो अफवा मग पसरवतो मग हो यायले कामागिमाला पाठवून देतो जसं रुटीन आहे तसं आपलं लाईन पडला जिकडे हो जिंबर भाऊ डबल कामाला जा तुम्ही हो काशा हो तुम्ही बी आपलं सरपंचाला भेटा खतं भरायला चालले जा हो बरं ठीक आहे मग करतो आम्ही तसे नाटकं म्हणजे उद्यापर्यंत त्या बाईपर्यंत त्या बाईला समजलं पाहिजे बा यायले काही खरं नाही काहीच सापडलं नाही म्हणजे त्या बाईपर्यंत गेली पाहिजे वाढता की बा असं झालं पितेश निघालं फिटले मग काही जाणारही नाही ते पोलीस स्टेशनले काहीच नाही गेली बी हो तर मग पुढे आपण पाहू काय करायचं हो आपापले फक्त पैसे लपून चांगले ठेवा जेणेकरून दिसले नाही पाहिजे
नाही ते सांगतो मी आता यायला कुठं ठेवायचे काय ठेवायचे. हो पैसे नाही सापडत, कोणाच्या बापाला नाही सापडत पैसे तर. हो काही विषय नाही मग. ठीक आहे ठेवतो मग. हो बस आता आम्ही करतो अफवा पसरवणं. हो एकमेकाला मारणं भांडणं तडणं असं तसं बाहेर दाखवतो म्हणजे 4 लोक जमा होतील. एकमेकावर कातावतो मामा लुटेन बा असं सांगितलं फसलो बाबू. वार्ता मी बरोबर पसरवतो आता. हो काही विषय नाही. द्या ना. हो करा बोंबाबोंब करा साऱ्या गावातनी. हो द्या फेक निरेटिव्ह पसरू. हो जाऊ दे तिकडे. हो ठेवतो फोन. हा म्हणलं समजलं मामा लुटेचं काय म्हणणं आहे तर. हो जास्त काही तुम्ही गडबड करू नका. हो गडबड करसान तर कायमची फिटसान. म्हणून म्हणतो रोज वावरात जावं लागेल तुम्हाला. त्यापेक्षा फक्त 8-15 दिवस जरासं वातावरण शांत ठेवा. हो गडबड करू नका. हाय घबाड ते चांगलं पद्धतशीर लपून ठेवा. आणि काही काळाचं मी तुम्हाला सूचना देतोच. हां कारण की आपली आता एक मोठी टीम झालेली आहे. आपल्या एक पक्षच आहे म्हणा. हो घबाड पक्ष. आणि आपल्याला एक काम करावं लागेल. हो आता सतर्कतेनं अफवा कशी पसरवायची हो हे आता आपण बरोबर सुचू. हो बाहेर आता जाऊ थोडंसं वातावरण निर्माण करू. तुम्ही मावर अंगावर या मी तुमच्या अंगावर येतो. हां हो अरे बा मामा लुटे असा म्हणते मी काय करू. हो ना तांबच निघाला तर काय करता. जाऊ द्या असं करून बरोबर आपलं हो त्याच्या कानापर्यंत वार्ता पोहोचवणं आहे. समजलं ना. हो नंतर मग घ्या ना काय घ्यायचं काय नाही तर फक्त उद्याचं वातावरण आपल्याला टाईट करायचं आहे. हो ना आलं ना, लक्षात आलं ना. म्हणजे कसं आहे 8-10 दिवस तरी समजा आपल्याला मुकाट्यानं राहावं लागते. मग आमचं JCB हे ट्रॅक्टरचं हे ते थांबूच द्यावं लागेल. मग समजा आता सगळंच आमचं हे थांबा ना जराशी. एरबी कसं आहे डिझेलचा तुटवडा आहे. कुठं लाईनीत रांगीत उभे राहायचा. मग बाकीचे बा त्याले लाईनी पटलाच्या कामाला जा तुम्ही 100 राव. हो काय करता म्हणा बा ठेवता का म्हणा डबल. काही खरं नाही म्हणा फिटलो म्हणा आम्ही. हो तांबच निघालो. काशा हो तुम्ही बी सरपंचाला भेटा त्याच्या ट्रॅक्टरच्या खतावर चालले जा. आम्ही बी पाहतो भुईमुगाची उदळे. शांताराम भाऊ तुम्ही तुमचं रुटीन चालू द्या. जसं काय बा आपल्याला काही सापडलं नाही. सापडलं होतं तर ते तांब निघालं. अशी आपल्याला पूर्ण परिस्थिती निर्माण करणं आहे. झालं. हो चला मग आता बाकी 15-20 दिवसानंतर पाहू मग काय करायचं त्याच्यानंतर. फक्त आता जसं आहे तसं घबाड समावून ठेवा. आणि बाकी मग पुढे पाहू मग काय करायचं. मग आता नाही का कलकल सुरू करून देऊ बाहेर. हो या मग बाहेर एखादा येते वार्ता ते साऱ्या गावात पसरवतेस. चला हे जाऊ ना आपण करू कलकल. पण शांतराम पैसे कुठे ठेवा म्हणलं घरात नाही. हो ना मोठा पेचच पडणार आहे. इतके मोठे पैसे आता काय करा कुठे ठेवा कसं करा ना. ती मला पेच पडला ना आता काय बँकेत नाही इतके मोठे कसे टाका. ते कसं काय करावं दिला पाहिजे का पैसे कुठे ठेवा कुठं आता. एका दिवशी नाही द्या कोण हात मारून लागायचा. एक काम करा तुम्ही. हो पैसे ठेवायची जागा सांगतो तुम्हाला मी. हो आता तसं काही लोक आपापल्या परीनं ठेवू शकता म्हणा. पण मी काय म्हणतो माझ्या एक सांगतो पहा तुम्ही. हो आपल्या इथं कसं भानूजवळ हे आहे आपलं वेल्डिंगचं नाही का सामान आहे. तर कटर आहे आणि आपलं गॅस वेल्डिंगचं सामान आहे. हो तर तुम्ही काय करा गॅसची टाकी आहे की टाकी हो खालून अशी हो कापून घ्या. हो भारी जाते म्हणाला इथे. हो तर त्याच्यात मी ते कापून घेतल्यावर हो त्याच्या अंदर माल दडपून द्या. आणि खालून पुन्हा अजून वेल्डिंग मारून टाईट मारून द्या. तसं भानू करून देत तुम्हाला. हो 100-200 त्याला जे काय करतील तेवढं देऊन टाक जा. बरं मग काही सांगता बा. हे तर राजा शिबियाची धाडपडी सापडायचं नाही. मग काय तर हो ना हे तर आपले सिलेंडर भरून आणायचे मिसानं काय होत आहे ते सिलेंडर घेऊन मालासहित. मस्त आहे राजा. हो दे बा आपला संध्याकाळी दे करून म्हणलं मग दे. येईन ना मग देतो मी मारतीला आवाज देतो. देतो करून सगळ्याचं बरोबर. ते कापूनही देतो त्याच्यावर वेल्डिंग मारून टाकही मारून देतो. अंदर माल टाकून देता विषय क्लोज. मग काही टेन्शन नाही का. फक्त काही टाकी बरोबर समोर ठेवा लागत आहे का. हो तसे आता 2-2 टाक्यावर पडते का घरी. हो एक टाकी रिकामी आपली इच्छी. हो बरोबर ते बरोबर ठेवा लागत आहे का. आता ते तुमचा प्रश्न आहे. आपापली बरोबर ठेवा सांभाळून. घरच्याला सांगा बायाले सांगा असं वातावरण निर्माण करा म्हणून. हो म्हणजे लाराच्या आईपर्यंत वार्ता गेली पाहिजे. यायचा बारफूस गेला बा. झालं मग. हो चला आता भानू येते आणि बरोबर करून देते. सगळ्याचा माल 30-30 लाख रुपये सिलेंडरनं ठेवा. सिलेंडर बरोबर लपून ठेवा. हो पण मी काय म्हणतो पहिले जरा वातावरण तर तयार करू द्या. चला बाहेर चला कलकल करायला. हो चला. अरे मामा लुटेला काय म्हणलं आपण. आपल्याला 300-300 ग्रॅम आलं समजा. हो तिथं 11 जण होतो आपण. मग आपण त्याला म्हणलं बा इकून दे. इकायला गेलं त्याला दाखवायला नेलं. मग आता ते तांबं निघालं तर आपण काय करा त्याला. तू सांग त्याला ते दोषी आहे का आपण. ते तर म्हणजे त्यानं फोटो पाठवला हे पहा म्हणते आपलं मटेरियल. तुम्ही घेऊन जा. म्हणजे खोट्या गोष्टी नाही यायच्यात नाही. पण आता ते तांबं निघालं त्याला करावं काय आपण. काय तुम्ही राजा सांगून राहिले. काही आला फोन त्याचा काय म्हणते ते काय हे तांबा निघालं म्हणते. अरे आम्ही तिकडे बोलून बसलो राजा. अळदचं आम्ही बॅनर छापार टाकले. मग बजरंग ट्रेडर्स म्हणून आम्ही आता हे बा अळद सुरू करू राहिलो होतो. तुम्ही म्हणता राजा असं झालं तर झालं आता हे असं कसं व्हायलाच नव्हतं पाहिजे ना असं. मग आता ती म्हणते ना या तुमचं सोनं घेऊन जा तुम्ही. त्याच्या घरी ठेवलं आहे ना तांबा आहे ते. मग जाईन घेऊन येते. मग त्याला मी काय करू. राजा किती आपस केले हो. त्या JCB वाल्याला होकार दिला ना. उद्या म्हणलं कॅश घेऊन येऊ राहिलो मी. तुम्ही म्हणे बा आज आता पैसे आणणार आहे. आता म्हणता की तांबा निघालं. आता त्या JCB वाल्याला तोड कसं दाखवू. एक तर ते नारायण बा घरामध्ये हिंडून राहिला. पण तुमचं झालं का माय झालं ना. मग आता मी आता राजा मला तर सोंग केलं इतक्यापर्यंत गेलो मी. शेवटी तांबं पितही निघालं. काय करू आता त्याला. मलाच तर ते फोन आल्याबरोबर मला धडकी बसली राजा. अटे घ्यायची बाई फालतू. अरे जो पैसे भेटते असे ना माझ्या जवळचे पैसे गमावले म्या. मग काय तर शॉपिंग आणि गिपिंग आणि हे ते. आता ट्रॅक्टर आणावं काय ना म्हणला. किती आपण झाली त्या ट्रॅक्टरवाल्या संग बोललो तुम्ही. जुनं ट्रॅक्टर ते मारायला येते आता मला उद्या. उद्या हे बा आपलं तकदीरच नाही. फुटकं निघालं आपलं नशीब. हो ज्यानं घेतलं नाही ते फायद्यात राहिले पाहिजे. मग काय तर हो ना म्हणजे मोठेपणाही झाला आणि आपलं बदनामी झाल्या. आणि उद्या आता आपल्या लोक म्हणजे ही दातही काढतील.
उद्या जे झालं ते झालं. आता काय करा, आता आपल्याला काय वाटे असं होईल म्हणून. हा हो, आपल्या वाटे बा 30-40 लाख येईन बा. हो ना, 40 राहिले 40 रुपये नाही आले पाहिजे. जाऊ द्या जाऊ द्या, हो जाऊ द्या, जे आहे आपलं रुटीन चालू द्या. हो, काही इलाज नाही. हो, नागरट्या वाया हे ते आपले शेतीचे कामं करा, माझ्या भैमुंग राहायला. हो, जाऊ दे तिकडे. हो, सो पाहता येते पुढचं पुढे. आता काय करता, आता काय झोपा लागतील कायचं काय. हो ना, इतकं मोठं 40 लाखाचं नुकसान राजा. हो ना, इतकं होत असते का. हो, जा बा तुम्ही आता. हो, जा आता ते मंदिराचे आता पैसे हो उधळत दिलं बा. हो, वर्गणी करू करू ऑटो फिरवा लागेल आपल्याला 10-12 खेड्यातनी, आणि ते मंदिर पूर्ण करणं लागलं. हो, आपतच आहे आता. हो, जा बा आता, जा जा. जमलं रे, तांबू पितेच निघालं म्हणते वाटतं बा. हा, जमलं जमलं, मस्त फिटले रे, मस्त फिटले. अरे काय रे, ज्या कमाल आहे बाबा. हे बा सांगतो ना धीरज भाऊ, तुम्ही जे म्हणलं होतं ना तेच खरं ठरलं. हो, हे बा सांगतो ना, हे कंदील बुडा हे ते पुऱ्या बा तोंडावर पडलेत म्हणलं. हो, झुमऱ्या गिमऱ्या बिलकुल घामाजो काय. मग माहित आहे तुम्हाला प्रकरण. आता आम्हाला काय माहिती कोणता आहे काय आहे. काय झालं म्हणजे तोंडावर कशी काय पडले म्हणजे झालं काय. अरे हेच ना हो, घबाड प्रकरण झालं नव्हतं का आता. मग अरे ते त्याच्यात तांबं निघालं म्हणते. हो, काय डोळ्यात माती टाकता तुम्ही हा शासनाच्या. हो, हे बा म्हणलं, हो याच्यानी माती टाकली. हो, त्या यानं ज्यानं घबाड ठेवलं त्यानं. अरे बाबा, म्हणजे काय याच्यात तांबा निघाला म्हणते का. म्हणजे तुम्हाला कसं काय माहित, म्हणजे कसं काय झालंय. हा, म्हणजे इकायला गेलते काय. अरे बा, लय कुटाणा केला म्हणते यायनं. मग मशानवटी द्यायच्या वाटण्या झाल्या म्हणते. आता आपण काही गेलो नाही. हो, तर यायले बहुतेक 300-300 ग्रॅम आलं म्हणे. हो, तर 300-300 ग्रॅम आलं तर ऐकायचं कसं. तर मामा लुटरीशी संपर्क साधला बा, तू कसा करतो. हो, तर ते 1-2 सोनाराजवळ दाखवायला गेले म्हणते. हो, तर आता मामा लुटरीजवळ त्यानं माल दिला, दे बा आमचं ऐकू. हो, बाजारात दिला म्हणते त्याला, असं समजलं मला. हो, त्याच्या बोलण्याहून. हो, तर मग ते गेला म्हणते इकाले, तांबा निघाला म्हणते ते. मग हो, त्याचा फोन आला, एकमेकात चिडत ते पैसे काही देता पैसे काही देता. हा, तांबा निघाला तर पैसे खायचे. हो, असं झालं बा त्याचं काहीतरी. म्हणता राजा, मला तर खरंच नाही वाटलं आता. मला वाटलं बा हिशेवाटी झाली यायची. एकटी केला असं बा यायनं. हो ना, जेसीबी पाहायला गेलते ना ते. हा, मग असं कसं काय केलं यायनं. जेसीबी पाहिले म्हणजे कायच्या भरोशावर हे पैसे येतील. मग आता तोंडावर पडलेत ते. हो, आता जेसीबी नाही पाहायला जात ना कुठंच नाही. खतं भरायला जातील ते आता उद्यापासून. पाहिजे तुम्ही हा 100%. असं झालं नाही का. बरं, मग एक काम करा ना तुम्ही. हॅलो भाऊ, तुमचा मांबो आहे की नाही मामा लुटेले. हो, त्याला फोन लावा बरं. हो, त्यालाही समजा नेला असं नाही हिसा देता. हो, का म्हणा काय केलं म्हणा पैशाचं असं तसं विचारा ना, म्हणजे समजते आपल्याला खरं काय तर. बरं पाहतो ना, मग आपल्याला कसं 100% समजते बा खात्रीनं की बा काय झालं याचं नाही का. हो, बरं आत्ता फोन आत्ता लावतो. पिरलं वाटते गावात नाही का. याचा फोन आला म्हणजे हो काहीतरी. हो 100%. अरे बोला आलो भाऊ, काय कशी आठवण काढले बा मामभावाची. काय रे, आता हे कालावर वाढता आले म्हणलं. काय झालं घबाडाचं भाऊ. हा इकलं का म्हणलं सोनं बा. हा किती आलं तर काय आलं तर काही सांगितलं नाही बाबा. काही उसूर गोष्टही नाही. बरोबर आहे, कंदिल्याची वार्ता पोहोचली याच्या कानालो. अरे बाबा काऊन राजा म्हणलं. आ हो हे बा सांगतो ना, खरंच तुमची नजर लागली राजा. हो ना, तुम्ही लगा 5-6 जणांना घेतलं नाही ते घबाड. हा लगा निरा तांब निघाला न ते. मग काय तर हो ना, या रामपूरवाल्याला फोन केला मी आज. मला बा घेऊन जा तुमचं ते. हो ना, फालतू वजर राजा. मग इकाल जाव 2,000 आणि 3,000 रुपये म्हणत्याचं. मला राहू दे ते. हो, दाखवा तर लागण यायले तुमचं घेऊन जा म्हणून. नाही तर म्हणून बा सोनं तो ऐकलं आणि तांबू आम्हाला सांगून राहिला. अरे बाबा, म्हणजे तांबू निघाला करते. हा काय आले का बोलतो तू. खोट्या गोष्टी आहे बे. हा खरं सांगले का. अबे नाही ना, खोट्या गोष्टी नाही ना. तुम्ही फायद्यात आले का. मग काय तर फालतू. हा आम्ही घेऊन बदनामी झालो आणि हातात कवडी नाही आली. मग काय तर हिंगा तांबेन पितं राजे माय म्हणते. पुढचं हास्य ना म्हणले, कुठून आणलं म्हणे मी कचरा. निघ म्हणे तू. हो काय करतं बा. हो, खाली तोंड मान घालून आलो म्हणलं आणि काय करा. हो, आता त्याला वापस देऊन देतो बा त्याईले. जाय तिकडे घेऊन जा म्हणलं बा. असं 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 हो का. नाही आम्हाला तेच म्हणलं, आम्हाला कानावर आलं की बा तांबं निघालं. हो, आत्ताच थोडंसं गावात आमच्या कलकल सुरू आहे म्हणते. हो ना, आता कलकल होणारच आहे. ते मारामाऱ्या व्हायची पोहे. मग काय तर मी असतं म्हणलं बा पहिली या तुम्ही घेऊन जा, नाही तर मला मारसान. हो, सगळं लेखाचं फालतू 2-4 दिवसही गेले तिथं. सरा धंद्याचा बट्ट्याबोळ झाला. सर पिसवून टाकलं त्याईनं. हो ठीक आहे, ठेव मग आता. हो, काही मजा नाही राहिली. घबाळण फबाळ. हा ठेव मग. लक्षात हो, खरी गोष्ट आहे. हो खरी आहे म्हटलं. हे बा हो, तांबच निघालं म्हणते. वाटलंच मला तरी. मग काय आता आज ना उद्या हे पा. हो, हे तरी आता तांब निघालं. हो, सोनंही असतं तरी आज ना उद्या गेलं असतं. हो, सांगतो तुम्हाला. मग काय आता जाऊ द्या, जे झालं ते बरंच झालं म्हणलं की नाही का. जाऊ दे तिकडे. अरे हे बा मनासारखं झालं बा. हवे तर होते नीर हवे झुमऱ्यान ते कशा. मग आता उद्या बा हो, तोंड बांधून कामाला पैतीनं. मग अशा आता लादा वाटते द्यायला आता. पाहा लागून मग बाया जर सापडल्या तर काळी कचरा येचून घेता येते नाही का. हो, जाऊ दे तिकडे. हो, बरं झालं ते. जे व्हायचं ते चांगलंच झालं.
असं आहे लालाची आईने कंप्लीट करा धमकी दिली ना कंदील बुड्याले 27 लाख द्या म्हणते तुम्ही 9 जण मग कुठं देता रुपया तरी म्हणून म्हणलं जरा गुपचूप राहा आम्ही जे फंडा सांगितलं तुम्हाला तसं करा आता मग कामाला जा असं तसं दाखवा की बा ते तांबं पितं होतं फिटलो आम्ही आता गेलो कोमात असं दाखवायचं आहे नाही बाई यांना आता गॅस हे आणलं सिलेंडर होतं आता ते बरोबर आपलं कापकूप करून त्याच्या अंदर माल भरून द्यायचं सगळ्यांना असं आता आयडिया आहे होतं आता भाण्याले ते रिकामं सिलेंडर काढून दे असं आहे का ते बरोबर ठीक आहे ना आलं लक्षात आता उद्यापासून सकाळी कामाले 8 ते 2 चालले आपले गाडी कधी चालले नाही तर मग भुई उपटाले तेच म्हणलं आता हो आता उदळी गिदळी घेणं सुरू करा असं दाखवा की बिलकुल काही सापडलं नाही बाबा हो 4 दिवस होते म्हणा आनंदाचे हो काही खरं नाही म्हणा आमचं लागा का मग आम्ही चला मग द्या मला सिलेंडर काढून पटकन ते काम करावं लागते सगळ्याचं करणं आहे 9 जणांचं पटपट आता कापणं आहे जोडणं आहे चला मला द्या लवकर आहे ना बाबा गाडी कचरा येतच आहे ना आमचा राहिला ना मग काय तर त्यासाठी म्हणलं आता बाहेर तर नाही सापडू राहिले बाबा सरे घबाड सापडले लोक काही कामाला येऊन नाही राहिले म्हणून तर म्हणलं हो आता आहे का मग बाय आहे का मग हो आहेत ना 3-4 बाय आहेत काशीनाथची बायको आहे बबनची शिवलालची याची बंडू गावरेची हो चौघी बाय येते तर मग पाठवू का मग काय सांगता तुम्ही शिवलालच्या घरच्या बाई येते कामाला कशाची नाही बाबा ते तर बाबा आता तर इतक्यात घराच्या बाहेर नाही येत ऊन लागते म्हणे काहीच नाही ना बाई हे खोट्या गोष्टी आहे मग तांबं सापडलं आता झुमऱ्या घरी डोकं पडत आला म्हणे मा असं झालं म्हणे मामाला ट्रेली काल दिलं तांबच निघालं म्हणते ना आता कायचे पैसे कसं करू मी जेसीबी कसा घेऊ ना जाऊ दे बाबा जे आहे ते लाईन पडला तिथे जा डबल ट्रॅक्टरवर कामाला लाग काय बोलता म्हणजे ते घबाड सापडलं ते तर म्हणजे कंदीलपुरा म्हणजे इकलंय म्हणे असंही झालं तसंही झालं खर्चही झालं त्याचं खर्च कायचं काय पैसे हातात नाही आले अजून कायचे खर्च मोठमोठ्या गोष्टी ते मामाला ट्रे सांगितले यायले बस उद्या येतो उद्या पाहतो इकायला तर भारी गेलं म्हणते त्याने आणि इकायला गेलं तर तांबं निघालं म्हणजे फक्त मग गोष्टीच होत्या वाऱ्यावर भारी बांधणं अजून हातात पैसे नव्हते आले मला द्यायचंच नव्हतं द्यायले घ्या म्हणा लागला नाट आता माया घ्या म्हणा बरं झालं आता सोन्याचं पितं मस्त घ्या म्हणा आता जाऊ दे बाबा ठेव मग फोन आता हो ठीक आहे पाठवून देतो 4 बाय उद्या मग म्हणलं बा हे हो असं होते म्हणलं मग कोणाचं मन दुखवलं की आता ते घबाड म्हणलं ते कंदील बुड्याला मी म्हणायला गेली की मा हिस्सा टाका तर म्हणे खर्च झालं म्हणे माया असं आहे तसं आहे आता कुठं राहिलं आता म्हणा घेणं म्हणा आता तुला नाही भेटत रुपया पितही निघाला म्हणजे तांब तेच गोष्ट सांगून राहिलो तुले त्या मामाला फोनही लावला तर आलो भाऊ हो म्हणे का काय झालं तर म्हणे बा जाऊ द्या ना म्हणे काय गोष्ट काढता हो तांब निघालं म्हणते ते हो मोडला विषय द्यायचा झालं बाबा जाऊ द्या बिना औषधाचं खाणं फुटलं नाही तर मला उद्या पोलीस स्टेशनला जा हे करा आणि ते करा वाद होतो ते अजून लोक सांगू नाही का जाऊ द्या हो जे होते ते चांगल्यासाठी होते बसा म्हणा बोंबलं दादा जाऊ दे मग काय बाय येऊन राहिला का उद्यापासून कामाला मग आपल्याकडे मग काय करतील नाही येतील तर खातील काय म्हणलं हो याच्या भरोशाला मजुरीच्या होते ते पैसे कमावले आता लो मोठेपणा करू जाऊ दे तिकडे काही नाही करला जे होते ते चांगल्यासाठी होते नाही राहू दे येऊ नको बा तुमचं घबाळ आहे तुमच्याकडे पैसा आहे आता तुम्ही काय आम्हाला मोजता आता काय येऊन राहिला तू ट्रॅक्टरवर काही गरजही नाही ना आपण आता घरचेच कामं करून राहिलो आता हेच तर आता डिझेलचे वांदे आहेत आता उद्या डिझेलचं मला 5 लाख सोय आता 10 लिटर राहिलं फक्त उद्या आता चक्कर माराच लागेल एक आणि तू कुठे येतं माझ्या कामाला आता कायचं खबर कायचं करायचं पाटील मग काय तर ताबा निघालं हो ताबराच्या मग काय तर पुरं आहे बा कोमातच गेलो आम्ही सगळे बरोबर म्हणलं बुडी म्हणे काहीतरी काम झालं पाय म्हणे बा एक विचारून ये म्हणे नाही म्हणलं तर मग आता भाई उपटायला जा लागेल मग उद्यापासून मग काय आता जासानच ना तुम्ही मग आता लोक तुमचे पाय जमिनीवर नव्हते का निरा हवेतच होते ना बाबा ऐकायला तयार नाही अरे थांब रे पैसे नाही रे 8 दिवसाचे पैसे सोडून दिले का आता ते पैसे घेऊन घेतो बा ते उद्या आपल्याला डिझेल आणायला लागते आणि आपल्याला कामं सुरू करावं लागते हो खतं भरावं लागते खताला माणसं सापडून का कशाची सगळे काय माहिती बघ काय पुरे कोमात गेले बघ भाकर होतं रातच्या राहतात यायले मग काय आता बाबा लुटेर फोन आला असं साहेब रे बा त्याला दिलं तर इकाले काय तर ताबच निघाल हो मग काय तर बरं मग उद्या पाहतो मी ते माणसं 2-3 हो खतं भरायला येऊन जातो मग तेच म्हणलं भाऊ लय उडलं नाही पाहिजे माणसानं पैसा आला की इतका अंगात नाही आणला पाहिजे हो एखादा असता ठेवलं नसतं कामाले आता जाऊ दे आपण कसं आहे एवढं पात नाही बारीक चिरी हो फक्त उद्या म्हणलं आता हो हे विषय बाजून ठेवा हो डिझेलचं पाहा लागणार आपल्याला हो डिझेलची वांदी एपिसोड घेऊन उद्या आपल्याला हजर व्हावं लागते हो डिझेलची सोय लावू आणि उद्या पण कामाला लावू ओके